आता सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त बोगस पनीर आहे आणि ह्या बोगस पनीर आपण कुठेही सध्या आता गावची लग्न जेव्हा होत आहेत लग्नातसुद्धा पनीर आहे. मखाणे खाल्ल्यानंतर डायबिटीस कमी होतो, शुगर कमी होतो. काही नाही आहे त्यामुळे त्यावर अजिबात नाही. नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय मुंबई आउटलुक. मंडळी, सध्या बदलत्या लाईफस्टाईल बरोबरती सगळ्याच गोष्टी खूप फास्ट बदलल्यात. आहार असेल, आपलं राहणीमान असेल किंवा एकंदरीत ज्या बदललेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्या सुद्धा व्हायला लागल्यात आणि ह्या समस्या शारीरिक स्वरूपाच्या आहेत. खरं तर फास्ट फूडचं सध्या प्रमाण वाढलंय किंवा एक स्त्रियांमधले वेगवेगळे आजार असतील, या पूर्णच गोष्टी आता बाहेर जास्त यायला लागल्यात मोठ्या संख्येनं. त्याच्यामुळे एक दैनंदिन जीवनात आहार कसा असावा, एक चांगलं लाईफस्टाईल कसं असावं, आज या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि आज या चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये अंकुश जाधव सर आलेले आहेत. सर खरं तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयात असिस्टंट डायरेक्टर या पदावरती कार्यरत होते. अनेक वर्षांचा त्यांचा आयुर्वेदिक क्षेत्रातला अनुभव आहे. 70 ते 75 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आतापर्यंत. आणि लास्ट व्हिडिओ सुद्धा एक उन्हाळ्यावरती होता, जो की आपण सरांसोबतच चर्चा त्या व्हिडिओमध्ये केली होती. सर, पुन्हा एकदा मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, जसे मी आता म्हणाले की एक आताची लाईफस्टाईल खूप बदलत चालली आहे किंवा सगळं फास्ट आणि लोकांना असं पटकन सगळ्या गोष्टी हव्यात. तर ते ह्या बदलत्या लाईफस्टाईल बरोबर एक सवयी ज्या असतात त्या सुद्धा खूप बदललेल्या आहेत. चांगलं जगणं म्हणजे चांगलं जगण्याचा अर्थच मुळात आता बदलून गेलाय पूर्णपणे. काय सांगाल सर, एक दैनंदिन जीवनामध्ये कशा स्वरूपाचा एक आहार, बॅलन्स्ड आहार असावा? सांगतो सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, हे आजार, स्त्रियांमध्ये पिशीओडी इतक्यासारखे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. ह्या सर्वांसाठी आपला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण दिवसेंदिवस जो आपला भारतीय सात्विक आहार आहे, तो सात्विक आहारापासून आपण दूर जातोय आणि पाश्चात्य आहार, विशेषतः चायनीज आहार यांचं आपण फार फॉलो करायचं. फास्ट फूडचं प्रमाण फार वाढलं, इन्स्टंट पदार्थ प्रमाण वाढले आणि त्यात वाईट वाटतं कधी कधी की ग्रामीण भागात सुद्धा ह्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. छोट्या छोट्या गावात सुद्धा मोमोज वगैरे मिळतात की त्याचे शरीरावरती अत्यंत घातक परिणाम आहेत. पण हे किती लोकांना काही सांगितलं तरी आपण सांगण्याचं काम करू शकतो, पण खाणं काय ते थांबवू शकत नाहीत, असा माझा अनुभव आहे. विशेषतः ह्या फास्ट फूडनी शरीरातल्या प्रत्येक अंगावरती परिणाम होतो, प्रत्येक पेशीवरती परिणाम होतो. हे होऊ नये म्हणून हे फास्ट फूड जेवढे म्हणजे इन्स्टंट पिझ्झा असो, बर्गर असो, यासारखे पदार्थ शक्यतो खाऊ नये. कारण या सर्व पदार्थांनी कितीही काही म्हटलं तरी हे ब्लड प्रेशर, रक्तदाब, पिशीओडी ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आणि म्हणून भारत सरकारने आता मध्यंतरी रँकिंगच्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये 2025च्या की भारतामध्ये लहान मुलांमध्ये की मोठ्या प्रमाणात ओबेसिटीचं प्रमाण, मेदोरोगाचं प्रमाण वाढलं आहे असं सिद्ध झालं आहे. आणि ते जवळजवळ 2050 पर्यंत कित्येक कोटी होऊ शकेल, खूप मोठा आकडा असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणून भारत सरकारनं आता ठराविक काही पदार्थ ते बंदी घालायचा विचारही केला आहे. म्हणजे काही त्यामध्ये तेल किती असावं वगैरे हे सर्व प्रमाण किती असावं हे सर्व जाहीर केलं आहे. पण प्रत्यक्षात किती होईल हे सर्व आपण जाणताच. बरोबर. असं म्हणून शक्यतो तुमच्या चांगल्या जगण्यासाठी कोणतेही आजार होऊ नयेत यासाठी हे पदार्थ न खाणं, विशेषतः पनीर सुद्धा. आता पनीरचं सुद्धा आता सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त बोगस पनीर आहे आणि ह्या बोगस पनीर आपण कुठेही सध्या आता गावची लग्न जेव्हा होत आहेत लग्नात सुद्धा पनीर आहे. हो, पनीर महत्वाचा पदार्थ आहे. प्रत्येक प्लेटमध्ये पनीर असतो. मला आश्चर्य वाटतं की पनीर इतके लोक का खातात. आणि पनीर अतिशय वास्तविक दूध नासून पनीर बनवतात, परंतु पनीर सध्या सर्व कृत्रिम बनवतात आणि ते अतिशय घातक आहे.
पण नासवून जरी बनवत असले तरी त्याची वेगळी प्रोसेस असते आणि पनीर प्रोटीनसाठी खातात, विशेषतः शाकाहारी जी लोक हाय असतात प्रोटीन ती. डाएट, हाय हा, प्रोटीन डाएट. जिम वगैरे करतात किंवा त्या क्षेत्रात आहेत, तर त्यांना पनीर हे खूप गरजेचं असतं. नाही, असं हे आपले गैरसमज आहे. आपल्या ज्या डाळी आहेत, चणा डाळ असो, मूग डाळ असो, आणि तूर डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळीमध्ये हे हाय प्रोटीन डाएटच आहे. प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मग त्यासाठी तुम्हाला पनीर खावं असं काही गरज नाही आहे. मग आयुर्वेद काय सांगतं, पनीर खाल्लं पाहिजे की नाही? आयुर्वेदाने पनीर निषिद्धच मानलंय. बापरे. आयुर्वेदाने पनीर खाऊ नये असं सांगितलंय. व प्रोटीनसाठी डाळी हा महत्वाचा स्रोत आहे. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तर एक पनीर सोबत एक टोफू पण एक प्रकार आहे की सोयाबीनच्या दुधापासून हा टोफू पदार्थ बनवला जातो. प्रोसेस ही सारखीच असते. ते टोफू पण थोडं नास किंवा त्याला एक प्रोसेस करून बनवलं जातं. पनीर सारखं असतो एक प्रकार आहे. तर मार्केटमध्ये ह्या गोष्टी आता हल्ली वाढत वाढल्यात. चालले. आता हे काय, जशी विक्री होते तशी उत्पादन होतं, ते होणार. आता सोयाबीन ठीक आहे, सोयाबीनचं हाय प्रोटीन डाएट आहे, पण ते सोयाबीन या स्वरूपात चांगलं आहे. जे त्याचे- ओरिजिनल आहे आहे ते त्याचं. ओरिजिनल चांगलं आहे. त्याचे पदार्थ तर प्रक्रिया करू नका. इतके पदार्थ योग्य वाटत नाही. जसं सर तुम्ही म्हणालात की योग्य डाएट, योग्य आहार असला पाहिजे, तर नक्की या प्लेटमध्ये काय असायला हवं एका प्लेटमध्ये एका व्यक्तीच्या, की त्याचा आहार बॅलन्स राहील? जर आता पूर्वीच्या संस्कृतीने आजच्या संस्कृतीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडला, हे आपण मान्यच केलं पाहिजे. पूर्वीचा आहार असाच आज घेणं जरा प्रॅक्टिकली पण जरा कठीण आहे. परंतु सामान्यतः चपाती, एक भाजी. आता भाजीमध्ये सुद्धा मेथी आणि शेपूची भाजी उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो टाळावी. उन्हाळ्यात खाऊ नये. खाऊ नये, कारण ते आयुर्वेदानुसार पित्तवर्धक आहेत आणि त्वचा रोगासाठी हे चांगले नाही आहेत. शक्यतो ह्या ज्यांना त्वचारोग वगैरे आहेत किंवा रक्ताचे विकार आहेत, त्यांनी हे मेथी, शेपू शक्यतो खाऊ टाळावे, नये. खाऊ नये. दुसरं असं, आपण ह्या चपाती, भाजी कुठचीही, दोडका असो, भोपळा असो, दुधी भोपळा असो, ह्या भाज्या बरेचसे ठिकाणी ताक वापरतात, भात आहे. हे सामान्य आहार जरी आपण व्यवस्थित खाल्ला तरी खूप चांगलं आहे. मग पण आता काय, ते बरेचसे बाहेरून मागवायचे, हॉटेलमधून मागवायचे पदार्थ, हो, आता ती हे एक फॅशन झाले. नवीन फॅशन, म्हणजे नवीन आता फॅशन झाले. पाहुणारा तरी आपण सध्या हॉटेलमध्ये मागवून घेतो आणि खातो. आणि त्यामध्ये ते इतकं विचित्र मिश्रण असतं की त्यावर न बोलणं सर्वात चांगलं. आपल्याला अनेकदा माहिती नसते की आपल्या समोर जे ऑनलाईन आपण जे ऑर्डर करतो ते त्यामध्ये ताटात काय काय किंवा असतं काय असेल काय नसेल, कारण आपण ते प्रत्यक्षात बघत नाही. दुसरी गोष्ट, हॉटेलमध्ये कधी बनवलं हे कोणाला माहिती आहे? ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर तेच गरम करून देतात. हे मी स्वतः अनुभवलंय. नाही, एक फूड इंडस्ट्रीमध्ये एक माझा मित्र आहे, तर तो मला एकदा बोलला की जे आपण बाहेर स्टॉल्स बघतो, छोटे मोठे जे स्टॉल्स असतात ते फ्रेश त्यांचं असतं बनवलेलं आणि ते लोकांना देतात त्यांच्या समोर. पण जे हॉटेलमध्ये जे असतं ते अगदी एक एक आठवडा ते फ्रीज करून ठेवलेलं बरोबर असतं. आहे, 100% आणि जेव्हा बरोबर तुमचा आहे. ग्राहक येतो तुम्ही त्यांना तेव्हा गरम करून देता आणि आपण अगदी चवीनं ते खातो. म्हणजे शिळं असतं ते. आपण फ्रीज मधलं 2 दिवसांनी खात नाही, पण हॉटेलमधलं आपण शिळं 10-10 दिवसांचं पण खातो. नाही, हे एक साधारण उदाहरण आहे. पण आपण घरातलं पाणी दररोज बदलतो. पण बिसलेरीचं पाणी किती महिन्याचं आहे बघतो का आपण? मॅन्युफॅक्चरिंग डेट बघतो का? नाही बघत. हे ते चुकीचं नाही का? आता बिसलेरीचं पाणी किती दिवसाचं कोणी बनवलंय, कसं बनवलंय, किती घाणेरड ठिकाणी बनवतात, ह्याचे आपण व्हिडिओ आणि प्रत्यक्ष पाहिलंही आहे. परंतु म्हणून ह्या गोष्टी आपण शक्यतो टाळून, कुठचंही पाणी, घरातलं सुद्धा पाणी एक 4-5 दिवस काही होत नाही, पण आम्ही दुसऱ्या दिवशी बदलतो. आणि हे मात्र हे काय करत नाही. म्हणून सामान्य पाणी प्यावंच. आणि बिसलेरीचं एकदम थंड पिऊ नये. साधारणतः कॉमन असलेली आणि 2-4 दिवसापूर्वीची इकडे असलेली पाणी प्यावं. आणि हॉटेलचे पदार्थ तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे. ते कित्येक आठवडे बनवलेले असतात. ते तर खाऊ नये. त्याच्यापेक्षा हे रस्त्यावरचे जे स्टॉल आहेत छोटे, चायनीज, ते मंचुरियन, तुमच्या फ्रँकी, तुमच्या समोर बनवून तर देतात. तुमच्या समोर बनवून देतात म्हणजे ते ताजे तरी आहेत. ते नक्की खायला काय हरकत नाही. आता हे जे सर सगळे फास्ट फूड, आता मी तुम्हाला जी नावं सांगितली, प्रत्येक आता कॉलेजच्या बाहेर अशा आपण गाड्या, छोटे मोठे स्टॉल्स बघतो आणि तरुणाई खूप असते खाणारी ह्या गोष्टी. आणि ते मला वाटतं हेच खाऊन त्यांचे दिवस सुरू असतात कॉलेजचे सगळे. पण ह्याच्यामुळे ना वेगवेगळे आजार होतात, पिंपल्स असतील, चेहऱ्याच्या समस्या असतील,
आणि ते नीट व्हावं म्हणून आपण क्रीम्स लावतो, पण जे की तात्पुरतं आहे फक्त. आहेत ना, तर बरोबर आहे. काय तुम्ही तरुणाईला आज, तुमच्या माध्यमातून सांगाल? आता डायबिटीजचं तरी नवीन नवीन 20 वर्षामध्ये डायबिटीजचं प्रमाण दिसून आलंय. हम्म. इतके हे काय, हे फास्ट फूडचा परिणाम आहे. आणि असंही बोललं जातं की फास्ट फूड किंवा ह्या सगळ्या एका लाईफस्टाईलमुळे कॅन्सर असे बरेच मोठे मोठे आजार होतात. बरेच मोठे नाही, बहुतेक सर्व आजार ह्या फास्ट फूडमुळेच होतात. हम्म. बहुतेक सर्व आजार. म्हणून डायबिटीज 20-25 वर्षाच्या मुलांमध्ये डायबिटीजचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण दिसून आलंय. हम्म. नंतर कॅन्सर सारखं किंवा अल्सर सारखं प्रमाण, पोटातल्या अल्सरचं, हे प्रमाण ह्या फास्ट फूडमुळे नक्की वाढलंय आणि हे बदलत्या जीवनशैलीचे परिणाम आहेत. हम्म. हे शक्यतो खाऊ नये, हे आपण सांगू शकतो. हम्म. आणि तरुणांनी ह्याचा त्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांनी ही अशी पदार्थ शक्यतो टाळावेत. घरी चपाती वगैरे हे जे आहे, कांदा पोहे वगैरे, शिरा वगैरे, हे असले जे पदार्थ आहेत हे नक्कीच चांगले पौष्टिक आहेत, ते खावेत. आता एक असतं की स्नॅक्स टाइम मध्ये काहीतरी खायचंय म्हणून आपण चिप्स खातो किंवा असे पॅकेट बंद जे असे गोष्टी असतात ते आपण जास्त खातो, तर त्या खाल्ल्या नाही पाहिजे असंही बोललं पॉकेट जातं. बंद पदार्थ शक्यतो खाऊ नये. त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये वडा वगैरे वगैरे हे जे बाहेरचे पदार्थ मिळतात कुठे फ्रेश असतात ते खावेत. हम्म. पॉकेट बंद मुद्दा, जर तुम्हाला फ्रेश मिळत आहे, चांगलं मिळत आहे, तर पॉकेट बंद का खावं? जे का तुम्ही दुखणं विकत घेता? पण त्याच्या जागी पर्याय काय जे आपण घरच्या घरी करू शकतो किंवा असं काही? शेवया किती चांगला पदार्थ आहे. हम्म. ग्रामीण बघा शेवया, आता शेवयाचं सीझन, ग्रामीण बघा शेवया करतात. तर शेवया आपण जर तयार करून ठेवल्या, तर मॅगीच्या ऐवजी शेवया करू शकतो आपण. पटाकन 5 मिनिटात होतात. असं आहे. आणि शिरा वगैरे सोय करायला काय फार उशीर लागत नाही. मखाणे पण एक पदार्थ आहे सध्या की ते पण लोक भरपूर खातात मखाणे प्रमाणात. खातात आणि मखाणेबद्दल दुसरी मोठी एक गैरसमज आहे की मखाणे खाल्ल्यानंतर हे होतं, डायबिटीज कमी होतं, शुगर कमी होते. काही नाही आहे. त्यामुळे त्यावेळेस अजिबात नाही. शुगरचं प्रमाण अजिबात कमी होत नाही. मध्यंतरी मखाणे जेवढं दुकानात खपत होतं, आयुर्वेदिक दुकानात औषध देतं, आता ते प्रमाण कमी झालंय. का ते असं कुठेही दिसून आलं नाही की मखाणे खाल्ल्यानंतर शुगर कमी होते. म्हणजे ह्यात काही तथ्य नाहीये काही की तथ्य शुगरचा नाही. आणि मखाण्यांचा काही काही संबंध संबंध. आहे. डॉक्टरांनी ते खूप क्लिअर केलंय आता. सर, जसं आपण फास्ट फूड बद्दल बोललोय, लाईफस्टाईल बद्दल बोललो, तर एक समस्या आता खूप मोठी झाली आहे ती म्हणजे पीसीओडीची. आणि मी स्वतः एक महिला आहे, त्याच्यामुळे मी खूप जवळून ह्या सगळ्या गोष्टी बघतेय. पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, तर यामुळे महिलांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात आहेत किंवा पुढे डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा त्यांना अनेक समस्या येतात. बरोबर. मासिक पाळी असेल त्याविषयी पण एक वेगवेगळ्या समस्या आहेत यामुळे. तर कशा पद्धतीनं हे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि जरी झालं तर काय उपाय याच्यावर करू शकतो? आता पीसीओडीमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसीजमध्ये ह्या हार्मोनल इम्बॅलन्स जास्त असतो आणि हे त्या मुलींमध्ये प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. ते रक्तदाबामध्ये सुद्धा ओव्हरीजमध्ये पाण्याचे छोटे छोटे शिष्ट दिसून येतात. तर हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात फास्ट फूडचाच परिणाम आहे. कारण पूर्वी हे प्रमाण इतकं नव्हतं. अजिबात नव्हतंच किंवा कदाचित ते कळून येत नसेल त्यावेळेस. नाही, नव्हतंच जवळजवळ. पूर्वी नव्हतंच नाही, काही प्रमाणात. पण आता फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मुलींचं सुद्धा फास्ट फूड किंवा सिगरेट पिण्याचं, बिअर पिण्याचं प्रमाण, दारू पिण्याचं प्रमाण हे नाही म्हटलं तरी अप्रत्यक्ष वाढलंय. हे आपण मान्यच केलं पाहिजे. त्याचे परिणाम नक्कीच होतात. कारण हे हॉर्मोनल शरीरामध्ये इम्बॅलन्स झालं की हे परिणाम होतात. विषय मासिक पाळी उशिरा येणं, अंगावरती मान काळी होणं, नंतर त्वचेवरती रव जास्त येणं, केस जास्त येणं, ह्या नंतर गर्भाशयाच्या वेळी त्रास होणं, संततीच्या वेळी त्रास होणं किंवा प्रसूतीच्या वेळी त्रास होणं, ह्या खूप गोष्टी आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आहे की सोनोग्राफीने दिसून येतं. त्यामध्ये ओव्हरीमध्ये शिस्ट वगैरे दिसून येतात. आणि दुसरं एक महत्त्व आहे, पुरुष जे हार्मोन्स आहे, टेस्टोस्टेरॉन, हे काही स्त्रियांमध्ये त्यांचं प्रमाण जास्त येतं. त्यांच्यामध्ये हे पीसीओडीचं प्रमाण जरा जास्त येत होतं. तर ह्याच्यावर महत्त्वाचा उपाय म्हणजे एक तर फास्ट फूड टाळणं, बंदच केलं बंदच पाहिजे. करणं सर्वात चांगलं. मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जेवणानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे किंवा थम्सअप म्हणजे कुठचंही कोल्ड्रिंक्स न पिणं आणि साधं पाणी पिणं, हे ह्या गोष्टी पाळल्या तर आपण ह्या गोष्टीतून बऱ्याच प्रमाणात बाहेर नक्की येऊ शकतो आणि होणार नाहीत गोष्टी. त्याचबरोबर पाळी व्यवस्थित येण्यासाठी 1-2-3 महिने पाळी व्यवस्थित नाही आली तर त्यासाठी ट्रीटमेंट घेणं, व्यवस्थित ट्रीटमेंट पूर्ण करणं तेही ट्रीटमेंट महत्वाचं आहे भरपूर. काय, तर ट्रीटमेंटच्या बाबतीत
थोडंसं स्त्रिया ट्रीटमेंट फार व्यवस्थित घेत नाहीत असा युनिव्हर्सल अनुभव आहे. कारण ते टाळमटाळ करतात आणि विशेषतः एक मासिक पाळी व्यवस्थित येण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिने रेग्युलर ट्रीटमेंट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण काही स्त्रिया 1 महिना झाले की बंदच करतात. ते चुकीचं आहे. 3-4 महिने हे सायकल पूर्ण 3-4 महिने ट्रीटमेंट सोबत एक्सरसाइज सुद्धा आता खूप एक्सरसाइज गरजेची झाली आहे. योगासनं करणं आहे. जॉगिंग करणं चांगलं आहे. नंतर तुम्ही खणण्यासारखी क्रिया जे रस्त्यावर जे कामगार खणण्यास करतात ते खणण्यासारखा एक व्यायाम तो खूप चांगला आहे. पण त्याचा त्याचा बोलबारा प्रचंड प्रमाणात नाही आहे. जसं योगाचा झाला. विशेषतः रस्त्यावर जी खोदकाम करणारी माणसं आहेत त्यांच्यामध्ये बरेच प्रमाणात आजार कमी दिसून येतात. इव्हन डायबिटीसचं त्यांच्या प्रमाणात कमी दिसून येतो. कारण खाण्याच्या क्रियेमध्ये शरीर खालीवरती होत असल्यामुळं पोटावरती, पॅन्क्रियावरती सर्वांवरती परिणाम होत असतो. तुमच्या ओव्हरीजवरती सर्वांना परिणाम होतो. हा एक व्यायाम खूप चांगला आहे. मग चालणं, फिरणं, पोहणे हे सर्व व्यायाम तर आहेतच. म्हणजे एक योग्य डायट त्यासोबत एक चांगली एक्सरसाइज ते खूप गरजेचं आहे. खूप आणि असं म्हटलं जातं की लठ्ठ मुलींमध्येच पीसीओडीचं प्रमाण हां, जास्त दुसरं एक असतं. महत्त्वाचं आहे. त्यात किती तथ्य आहे? दुसरं एक महत्त्वाचं असं आहे, की ते उशिरा उठणं हा एक नवीन पोरांमध्ये हा मोठा दोष निर्माण झाला आहे. विशेषतः बरीच लोकं सांगतात, की आमचा मुलगा सकाळी 10 पर्यंत उठतच नाही. तर ह्याच्यामुळं जो बॅलन्स आहे शरीराचा तो संपूर्ण बिघडतो आणि ह्याचाही रट्टपणासाठी ह्या पीसीओडीचा या सर्वांचा परिणाम होतो. म्हणून शक्यतो सकाळी 6-7 पर्यंत उठावं आणि बाकी आपले नेहमीचे दिनक्रम सुरू करावा. काही काहींना 11ला रात्री 12ला जेवायची सवय असते. पूर्ण आयुर्वेदानुसार तर सांगत आहे चक्कपणे 7 वाजता जेवावं. संध्याकाळी. 7च्या जेवावं 7च्या आत. पण हे आजच्या दृष्टीनं व्यावहारिक नाहीये, बिलकुल नाहीये. मी एवढंच म्हणेन, की 9 ते 10च्या दरम्यानच्या अगोदर जेवावं. जेवावं हे सर्वात चांगलं. पण आता सध्या धक्काधक्कीचं एवढं जेवण झालंय, की माणसाला घरी पोहोचायला 10 वाजतात. आणि रात्री जेव्हा उशिरा 10, 11, 12 वाजता जेवतात, त्यांची पोटं नेहमी सुटलेली असतात. हा एक नेहमीचा अनुभव आहे. म्हणून शक्यतो रात्री खाऊ नये. म्हणजे इतक्या उशिरा खाऊ नये. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की आम्ही थोडंसंच खातो तरी आमचं पोट असं बाहेर येतं. उशिरा त्याचं हे कारण आहे. उशिरा खाण्याचे परिणाम आहेत. सर माझा एक आता शेवटचा प्रश्न की सध्या गेल्या 1 आठवड्यापासून एक मुद्दा गाजतोय की मुंबईतलं एक 4 जणांचं कुटुंब त्यांनी म्हणे पहिला बिर्याणी खाल्ली आणि काही तासानंतर त्यांनी कलिंगड खाल्लं. त्यांना उलट्या झाल्या आणि काही तासांमध्येच ते पूर्ण परिवार संपलं. तर विषबाधाचं त्यात काही गोष्टी आहेत किंवा असं सगळं एक चर्चा सध्या सुरू आहे. त्यात वेगवेगळे अजून रोज काहीतरी नवीन माहिती येते. पोलिसांचं एक वेगळं इन्व्हेस्टिगेशन त्यावर सुरू आहे. मात्र एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की असं काही होऊ शकतं म्हणजे बिर्याणी आणि ते विषबाधा किंवा कलिंगडमुळे? असं खरं सांगायचं तर कलिंगडावर झालेला सर्वात मोठा अन्याय आहे. असं काही नाहीये. कलिंगड आणि बिर्याणी खाऊन असा माणूस कधी जगात मरत नाही आणि कोणी ऐकलं पण नाहीये. हा चक्क विषबाधेचा परिणाम आहे. इव्हन काही लोक म्हणतात कलिंगडामध्ये खूप इंजेक्शन दिले असतील, रसायनं दिली असतील तरी सुद्धा माणूस मरत नाही. आणि दुसरी गोष्ट 4च का माणसं मेली. दुसरा एक त्यात महत्वाचा मुद्दा आहे की 9 लोकांनी बिर्याणी खाल्ली, कलिंगड खाल्ली. फक्त ही 4च माणसं का मेली? याचा अर्थ असा की कोणीतरी त्यांना विष घातलं असावं किंवा त्यांच्या आर्थिक तंगीमुळे त्यांनी विष घेतलं असावं. हा नक्की आहे. हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. पण त्यामध्ये कलिंगडावरती अन्याय झालाय आणि लोक कलिंगड खाणं सोडलंय. त्या मार्केटमध्ये बंदच केलंय बऱ्याच लोकांनी. व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सर्वांचंच नुकसान झालंय. पण कलिंगड असं खायचं नाही. उलट कलिंगड ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी कलिंगड अवश्य खावं. पण कलिंगडच्या या मुद्द्यामुळे आता नवीन असं आलं की एक लोकांमध्ये एक भीती आहे. कारण की असे अनेक पदार्थ आहेत की आपल्याला माहित नसतं की हे पदार्थ दोन्ही एकत्र खाऊ नये, त्यांचं एकत्र सेवन करू नये. असे अनेक पदार्थ आहेत आणि तेच बऱ्याच लोकांना माहित सुद्धा नसतं. कोणते पदार्थ? ह्याला आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार म्हणतात. म्हणजे कोणते पदार्थ कोणत्या पदार्थ खावेत किंवा खाऊ नयेत. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये फार मोठं शास्त्र आहे. सांगत रे त्यांनी की हे पदार्थ खाऊ नये. विशेषतः पूर्वी आपल्या गावाकडे पाहुणे आले की शिकरण करायचे. दूध आणि केळी शिकरण. दूध केळी शिकरण खाऊ नये एकत्र. वास्तविक हे जे विरुद्ध पदार्थ जे सांगत आहे किंवा आंबा आणि
निरनिराळे शेक्स वगैरे आंबा सोडून मिल्कशेक, milkshake चिकू वगैरे आहे, शेक, सर्व आता आहे. वेगळे शेक आहे. मिळतात. किंवा मटणामध्ये तूप घालणं हे सर्व आहे. दही वगैरे. दही दही मटणामध्ये घालणं, दही तर आता बऱ्याच कॉमन आता मटणात झाले हो. हे पदार्थ विरुद्ध आहेत. हम्म. हे खाऊ नयेत. पण याचा अर्थ असा नव्हे की हे पदार्थ एक दोनदा खाल्ल्यानंतर काय होतं असं नाही. हे पदार्थ सातत्यानं खाल्लं तर ह्याचे दुष्परिणाम त्वचारोग, रक्तविकार, कॅन्सर ह्याच्यामुळे दिसून येतात. पण हे सातत्यानं 2 दिवसांनी 4 दिवसांनी खाल्लं तर किंवा आठवड्यानी महिन्यानी खाल्लं तर काही म्हणजे होत नाही. वर्षानुवर्षांची जो सवय असेल सवय तर असेल. ह्या गोष्टी एकदम उद्भवतात किंवा मोठ्या आजाराचं रूपांतर याच्यामध्ये होतं. 100% होतं. 100% होतं. हे याला विरुद्ध आहार म्हणतात. 1-2 दिवसांनी काही होत नाही. तीही मोठी गैरसमजूत आहे. आणि ह्या करिअरच्या मुद्द्यामध्ये हा एक मोठा मुद्दा आला होता की हे विरुद्ध आहार आहे का? तर माझे त्यामध्ये लेख पण मी व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती प्रकाशित झाला होता, केला होता की ह्याच्यामध्ये ह्या विरुद्ध आहारामध्ये येतच नाहीये आणि विरुद्ध आहाराने माणूस ताबडतोब कधी मरतच नाही. त्यामुळे करिअरचा आणि ह्याचा काहीच संबंध नाहीये. सरांनी आपल्याला आज खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर खरंच आपलं मार्गदर्शन खूप लोकांनाच उपयोगाचं पडेल, कारण की बरेचसे मुद्दे असे होते जे माहीत नव्हते, जे तुम्ही आज क्लिअर केले. अनेकांच्या मनात हे भ्रम असतील की विरुद्ध पदार्थ खाल्ल्याने काय होतं, किंवा हा कलिंगडाचा आणि बिर्याणीचाच मुद्दा बघा गेल्या आठवड्याभरापासून सगळ्याच माध्यमांवरती दाखवलं जातंय. त्यामुळे कलिंगडाचं नाव कुठेतरी बदनाम झालं. तर एक चांगली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, त्यासोबत योग्य आहार, व्यायाम ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, किती दैनंदिन जीवनात तो एक भाग असायला हवा, हे सरांनी आज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं. सर पुढे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला कराल अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद सर. निश्चित. हो.